जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभत्व निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वार वाचा गमोपंथ अनंतया राघवाचा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम ओ हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। बोला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की,
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितिरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुहायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मः प्रोज्झितकौतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो रुध्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभे सत्क्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम्। मुहुरहो रसिका भुवि भावुकाः गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, श्री शुकदेव भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत कवि दासगण महाराज की जय जय रघुवीर समर्थ। आनंदकंद परमात्म्याच्या अलौकिक लीलांचं, कथांचं, गुणांचं, नामाचं चिंतन हे मनुष्य जीवनातलं खरं धन आहे। अर्थात बाकीचे धन आहेत ते खोटे आहेत का? नाही, तेही कदाचित व्यावहारिक दृष्टीने खरे असतील, पण जे धन लौकिक आणि पारलौकिक प्राप्ती करून देतं ते धन जास्त महत्वाचं आहे। बरं, व्यावहारिक धनाला काही अडचण येत, व्यावहारिक धन जर पाहिलं तर खरं म्हणजे त्या धनाला काही अडचणी अशा आहेत, काही मर्यादा अशा आहेत, खर्च केलं की संपायची भीती आहे। व्यावहारिक धन खर्च केलं तर संपायची भीती आहे। बरं, साठवून ठेवलं तर चोरांची भीती आहे। दोन्ही बाजूनी त्याला भीतीच आहे ना। खर्चायचं ठरवलं तरी भीती, साठवून ठेवायचं तरी भीतीच। म्हणून तर मीराबाईंनी म्हणलं ना की मला जे धन मिळालं ते धन पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक, अमूल्य वस्तु दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो।
वस्तू अमौलिक, मूल्य नाही अशी वस्तू सद्गुरूंनी दिली. बरं, खरेचे न खूटे चोर न लूटे, खरेचे न खूटे चोर न लूटे. व्यावहारिक धनाच्या दोन्ही गोष्टी इथे लागू पडत नाही. खर्चायचं ठरवलं तर कमी होत नाही. चोर न लूटे, चोरही लुटू शकत नाही. खर्च केला तर संपायचा प्रश्न नाही. दिन दिन बढ़त सवायो आय पायो जी मैंने राम रतन धन पायो. काय त्या धनाची किंमत आहे, काय त्या धनाची महती आहे की जे धन खर्चे ना खूटे, खर्च केलं तर संपत नाही, ठेवलं तर चोर लुटून नेऊ शकत नाही. दिन दिन बढत सवायू, रोज वाढतं. तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही म्हणताय बरोबर आहे, खर्चे ना खुटे चोर ना लुटे. आपलं धन खर्च केलं तर संपायची भीती आहे, घरी ठेवलं तर चोरांनी लुटायची भीती आहे. पण मग बँकेत FD केली तर दिन दिन बढत सवायू, ते वाढतच ना. म्हटलं ते कसं वाढत नाही का, व्याज मिळतच की त्याच्यावर. पण एक सांगू का, व्याज मिळालं जरी तरी त्याचा उपभोग नाही घेता येत तेव्हा ते वाढतं नाही का. व्याज वाढतं पण ते जर काढलं नाही तर वाढल आणि त्याला मर्यादा आहे. पण इथे राम नावाचं जे धन, राम नावाचं जे रत्न सद्गुरूंनी दिलं, हे धन खर्च केला तरी विशेष आहे. वाटलं, बँकेतले पैसे व्याजाचे जरी असले तरी काढून वाटले तर ते संपणार आहे हो. पण इथे राम नाम वाटलं तरी संपणार नाहीये ते. बरं, चोर लुटायचा किंवा चोरांचं त्याला भय नाहीच. उलट असं म्हणलंय, राम नाम की लूट है लूट सके तो लूट. राम नाम की, राम नामाची ही अलौकिक अशी प्रकारची लूट सके तो लूट. आता जर नाही लुटली तर नंतर पश्चाताप होईल. केव्हा? प्राण जाए जब छोट. ज्या वेळेला प्राण निघून जातील त्यावेळेला पश्चाताप करायची वेळ येईल. आणि पश्चाताप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूचा पश्चाताप कदाचित कालांतराने भरून निघेल. पण कबीरदासजी म्हणाले, अरे बाळा, असं जर झालं, समजा देह निघून गेला, प्राण निघून गेला, देह सुटला प्राणापासून, तर ज्याच्यासाठी तू आपलं माझं करत होता त्यातलं काहीतरी उपयोगाचं आहे का नाही. ते म्हणाले, अरे हाड जले जैसी लकडी की मोळी. लाकडाच्या मोळ्या जशा जळून जाव्या तसे हाड जळतील. बाल जले, केस जळून जातील. घास की, जशा घासाच्या पेंढ्या जळून जातात तसे हे डोक्यावरचे केस जळून जातील. कहत कबीरा सुन मेरे बुनिया, आप मरे पीछ डूब गई दुनिया. आपण मेल्यावरती इथे काय होणार, दुःख करण्यात आता उपयोग नाही. तेव्हा ते बघून घेतील. आपली मर्यादा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मर्यादित प्रपंच करायचा आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन अशी अलौकिक जी सद्गुरूंनी तुम्हाला मला दिलेली नामाची ठेव आहे. तुम्हाला मला जे काही अनुग्रह म्हणून महाराजांनी दिलंय, होता होईल तेवढं, शक्य होईल तेवढं, आवश्यकतेपेक्षा इतर प्रपंचाचे काम बाजूला ठेवून. काही लोकांना ना घरचं झालं थोडं, व्याह्याने धाडलं घोडलं, असं एक म्हण आहे. घरची कामं कमी, इतरच कामं जास्त असतात.
कितीही मागे लावून घेतले तरी व्याप कमी होत नसतो, तो वाढतो. कमी कसा होईल याचा अभ्यास करायचा. कमी कसा होईल, हा व्याप कमी कसा होईल. आणि लक्षात ठेवायचं, व्यवहारिक व्याप कमी करता करता इतर जरी जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हणून काही काम करावं लागत असेल तर आम्ही आमच्यासाठी जो काही ठेवलेला वेळ होता मग तो कसा कमी वाया जाईल हे बघायचं. आणि त्या वेळामध्ये आम्ही ते भगवत चिंतन, भगवत नामस्मरण, भगवंताचं आमच्या जीवनामध्ये अधिष्ठान कसं निर्माण होईल याचा अभ्यास करायचा. आणि हा अभ्यास कशामध्ये, हा अभ्यास कोणी सांगितलाय, हा अभ्यास आमच्याकडे साधू संत सांगून गेले, बोध त्याचा घेई. साधू संत सांगून गेले, बोध त्याचा घेई. सावधान होई वेड्या, सावधान होई. साधू संतांनी सांगितलंय सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन आम्ही केलं काय पाहिजे तर भगवत चिंतन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं गुणगान केलं पाहिजे. आणि भगवंताचं गुणगान करत असताना समतोल साधला पाहिजे. कोणता तर एक म्हणजे व्यवहारामध्ये धर्माचं आचरण आणि मग नामस्मरण, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. लक्षात ठेवायचं, फक्त एका बाजूनी फक्त नाम घेणं कबीरदासजींना पटलेलं नाही. कबीरदासजी म्हणले की बाबा रे, तू नुसतं देवाचं नाव घेत राहिला जर, आणि इकडं करणी करे बदनाम की, नजर रखे हराम की. हा, कर्म करणी करे बदनाम की, कर्म असं करतोय कुठेतरी स्वार्थ आहे. नजर रखे हराम की, दुसऱ्याच्या वस्तूंवर, कशावरही, वस्तू म्हणा, दागिने म्हणा, आता जे काही असेल ज्याची दृष्टी ज्याच्यावर, ते पाहिलं की आपल्याला कसं तरी व्हायला लागतं. जर असं झालं, करणी करे बदनाम की, नजर रखे हराम की, हृदय शुद्ध नहीं राम की, भक्ति किया तो क्या हुआ, भक्ति किया तो क्या हुआ. ते म्हणाले रामाची भक्ती केली आणि काय होईल, तुला वाटतं काय होईल? नाही, मुंह में राम बगल में छुरी, काही उपयोगाचं नाही. माया मांगिन त्यागी नहीं, क्रिया ज्योत जागी नहीं. माया नावाची मांगीन तिचा त्याग केला नाही. माया मांगीन त्यागी नहीं, क्रिया ज्योत जागी नहीं. उन्मनी समाधि लागी नहीं, पोथी पढ़ा तो क्या हुआ. ते म्हणले अहंकार जिसका उड़ा नहीं, शांति में मोह मन गढ़ा नहीं. अहंकार जिसका उड़ा नहीं, शांति मोह मन गढ़ा नहीं. चिन्मय राघव जढ़ा नहीं, कथा किया तो क्या हुआ. ते म्हणले कथाकारांनी किती जरी सांगितलं, आप आप से गुज नहीं, एकमेकांमध्ये ताळमेळ नसेल, विचारात साम्य नसेल, योग्य गोष्टींचं मार्गदर्शन नसेल तर उपयोग नाही. कबीरदासजींनी स्पष्ट सांगितलं, हे करून उपयोग नाही, हे केल्याचा उपयोग केव्हा आहे, ज्या वेळेला त्यातला गाभा आपल्या लक्षात येईल तेव्हा. आणि हा गाभा काय आहे तर कर्म स्वच्छ आणि मुखामध्ये जेव्हाही शक्य होईल तेव्हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे
नाथ नारायण वासुदेव, बोला हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, बोला बोला। हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, बोला हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, बोला हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की। हे धन संतांनी दिलेलं आणि संतांमध्ये ते सामर्थ्य आहे। काल आपण जे वाक्य ऐकलं, गोंदवलेकर महाराजांनी जे प्रवचनामध्ये लिहिलं की नाम मनाने घ्यायला हरकत नाही, पण अहंकार वाढण्याची शक्यता आहे। आणि गुरूंनी दिलं काय असतं माहितीये का, की जेव्हा गुरु मंत्र देतात त्या मंत्राचं एक अलौकिक अनुष्ठान त्यांनी स्वतः सुद्धा त्या जीवनामध्ये केलेलं असतं। आणि याच्यासाठी जीवनामध्ये कलियुगामध्ये तर फार फार काही करायचं असलंच, ध्यान करायचं असलं तर काय करावं, ध्यानमूलम गुरुमूर्ती। पूजा करायची असेल, पूजामूलम गुरुपदम। मंत्र म्हणायचे असतील तर मंत्रमूलम गुरुवाक्यम। मंत्राच्या सामर्थ्याचं मूळ गुरूंनी सांगितलेली उपासना। मोक्षमूलम गुरुकृपा। गोपाल कृष्ण भगवान की। असं कोणाच्या जीवनात घडलं, साईबाबांच्या कृपेनी, दासगणू महाराजांच्या।
आज दासगणू महाराजांची पुण्यतिथी, आज माऊलींची पुण्यतिथी आहे. आज माऊलींची 729वी पुण्यतिथी आहे. आणि श्रावण वद्य अष्टमी यावर्षी झालेली गोकुळाष्टमी ही माऊलींची 750वी जयंती होती. 750 वर्ष झाले माऊलींना अवतीर्ण होऊन देह संजीवन समाधी घेऊन. माऊलींना 729 वर्ष झाली. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, आपल्याला आजोबा नाही माहिती, पंजोबा किंवा खापर पंजोबाचं नाव आपल्याला सांगता येणार नाही, पण आपल्याला ज्ञानदेव माहिती आहे, नामदेव माहिती आहेत, तुकाराम महाराज माहिती आहेत, समर्थ माहिती आहेत, एकनाथ महाराज का माहिती आहेत याचं कारण त्यांनी विशेष काहीतरी आपल्या जीवनामध्ये केलंय म्हणून ते आपल्याला माहिती आहेत. ज्या वेळेला साईबाबांनी, दासगणू महाराजांची साईबाबांची भेट एक विलक्षण घटना आहे, आपण ऐकली असेल, माहिती असेल आपल्याला. काय झालं होतं तर साईबाबांना त्यावेळेला त्या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीला साईबाबा जेव्हा होते त्यावेळेला इंग्रजांचं सगळीकडे सरकार होतं, इंग्रजांची सगळीकडे सत्ता होती. त्यावेळेला दासगणू महाराज पोलीसमध्ये नोकरीला होते, म्हणजे इंग्रजांकडे कामाला होते. आणि मग दासगणू महाराजांकडे पहिली ड्युटी लागली की शिर्डीला कोणीतरी फकीर आहे म्हणतात, तो फकीर खरा आहे का खोटा हे पहा जाऊन. म्हणून दासगणू महाराज आले. येताना त्यावेळेला कसं प्रत्येक काळामध्ये एक वेगळ्या गोष्टीचं अट्रॅक्शन, वेगळ्या गोष्टीचं आकर्षण असतं. त्यावेळेला लावणी म्हणणाऱ्या किंवा ते फडच असायचे लावणीचे, त्या नृत्यांगनांबद्दल समाजाला एक वेगळं आकर्षण होतं. मग त्यावेळेला एका गणिकेला दासगणू महाराज बरोबर घेऊन गेले. साईबाबांसमोर त्यांनी तिला नाचायला लावलं. त्यावेळेला तिच्या पायातले घुंगर गळून पडले. जाऊन सगळ्यांनी साईबाबांना नमस्कार केला. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की नमस्कार केला. आणि दासगणू महाराज म्हणले, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही संत आहात, मला त्याची अनुभूती पाहिजे. तेव्हा दासगणू महाराज असं म्हणाले होते सगळ्यात पहिल्यांदा शिर्डीला साईबाबांना की बाबा, मी असं ऐकलंय की संतांच्या पायामध्ये सगळे तीर्थ असतात. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सिंधू, सगळे सगळे तीर्थ आणि सगळे क्षेत्र या संतांमध्ये असतात. संतांच्या पायामध्ये गंगा आहे असं मी ऐकलं, मला दाखवा. साईबाबा हसले आणि साईबाबांनी काय केलं, आपला पाय पुढे केला आणि साईबाबांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून जशी नळातनं धार पाण्याची बाहेर यावी तशी पाण्याची धार बाहेर आली. दासगणू महाराजांनी ते पाणी अंगावर उडवलं. एक विलक्षण अनुभव दासगणू महाराजांना आला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी साईबाबांची इतकी मनोभावे सेवा केली, इतकी मनोभावे सेवा केली की त्यांनी लिहूनच ठेवलं, शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा र माधव, साईबाबा र माधव. शिर्डी माझे पंढरपूर, शिर्डी हेच माझं पंढरपूर आहे आणि साईबाबा हे तिथले पांडुरंग आहेत. शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा र माधव, साईबाबा र माधव. शुद्ध भक्ती चंद्र भागा, शुद्ध भक्ती चंद्र भागा, भाव पुंडलिक जागा, भाव पुंडलिक. उठा उठा अवघे जन, करा बाबासी वंदन, करा साईसी वंदन. गणू म्हणे बाबा साई, गणू म्हणे बाबा साई, धाव पाव माझे आई, धाव पाव माझे आई. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. अलौकिक अशा साईबाबांचं वर्णन
दासगणू महाराजांनी केलं. आणि दासगणू महाराजांना त्यांनी हट्ट धरला, गणू नोकरी सोड. दासगणू महाराज म्हणले, बाबा एक तर माझे वडील लवकर गेले, मामाकडे राहिलो, मामांनी मला पोलीसमध्ये भरती व्हायला सांगितलं, नोकरी हेच माझं सर्वस्व आहे, कारण इतर बाकी सगळे पैशाशिवाय हेळसांड करतात. ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला कोणी विचारत नाही. बाबा नोकरीच हे माझं साधन, एक उत्तम साधन आहे. त्यावेळेला माहिती आहे का, बाबांनी खूप बऱ्याच वेळा त्यांना म्हणले, हे काही ऐकायला तयार नाही. शेवटी एक दिवस असं काहीतरी घडलं की दासगणू महाराज नोकरीवर असताना काहीतरी आळ त्यांच्यावरती आला आणि ते काही केल्यात सुटे ना, आणि म्हणून एकदम त्यांच्या डोक्यात आलं की हे बाबा सारखं म्हणतात नोकरी सोड, नोकरी सोड, नोकरी सोड. त्यांनी तिथून जिथे ड्युटी चालू होती, ज्या स्टेशनवर त्यांची ड्युटी होती, तिथून त्यांनी हात जोडले आणि तिथून म्हणले, बाबा आज जर माझ्यावरची एवढी हे बालंटणी, एवढी ही केस जर बाजूला झाली तर मी आजच्या आज राजीनामा देईल. असं दुपारी 2-2:30 वाजता ते म्हणले मनात. तेव्हा काय फोन होते का, तेव्हा काय मेसेज करायचं होतं, ते आता निघालं. आता तर कशाचाही फोन आणि कशाचाही मेसेज. साधी फोडणी द्यायची असली तर जिरे किती टाकू म्हणून व्हिडिओ कॉल करतात पोरी आईला, जिरे किती टाकू. काळ बदलला. डोळे लावले, बाबांना सांगितलं, आणि माहितीये 2-2:30 वाजता ही घटना घडली. आणि संध्याकाळी 4:30 वाजता दासगणू महाराजांच्या हातामध्ये लेखी कागद आला की तुम्ही जे प्रकरण, तुम्ही त्या प्रकरणामध्ये तुम्हाला गोवल्या गेलं किंवा ते प्रकरण तुम्ही तुमची चूक म्हणून त्या प्रकरणातनं तुमची पूर्णतः निर्दोष म्हणून सुटका. संध्याकाळी 4:30 वाजता हे घडलं. आणि 5 वाजता बाबांच्या स्मरणाने राजीनामा लिहिला. आणि 5 वाजता राजीनामा देऊन दासगणू महाराज शिर्डीला गेले, जाऊन पाय धरले, बाबा मी नोकरी सोडून आलो, आता मी काय करू. ते म्हणले, आता काय करू, काय करायचं, देवाचं चिंतन. आणि त्याच्यातही साईबाबा त्यावेळेला फार मोठे तसे लहानपणापासून काव्य करणं हे त्यांच्या अंगचा गुणच होता. त्यांनी उत्तम प्रकारे लावण्या लिहायच्या, उत्तम. आणि त्यांच्या लावणीवरती शेकडो लोक आपलं पोट भरायचे. आणि एक दिवस साईबाबांनी सांगितलं, हे असं ज्या गोष्टींनी माणसं काम करत लोभ मोह मदात सापडतील असं लिहिण्यापेक्षा याच्यातून बाहेर पडतील असं काहीतरी लिही. आजपासनं लावण्या लिहिणं बंद. त्याच्यावरही दासगणू महाराजांना भरपूर पैसा मिळायचा त्यावेळेला, लावण्या लिहून द्या म्हणून. बाबांनी सांगितलं आणि त्यांनी लावण्या लिहिणं सुद्धा बंद केलं. अक्षरशः शेकडो फडाचे लोक त्यांच्याकडे यायचे, रडायचे. ते म्हणायचे, महाराज तुम्ही नाही पण आमचं पोट त्याच्यावरती आहे. ते म्हणले, काय करू आता. बाबांनी नाही सांगितलं नाही. आणि मग तिथून पुढे साईबाबांच्या आज्ञेने दासगणू महाराजांनी अनुष्ठान करायला सुरुवात केली, जप करायला सुरुवात केली, तप करायला सुरुवात केली, नामस्मरण करतच होते आणि अलौकिक ग्रंथांची निर्मिती करायला सुरुवात केली. आज दासगणू महाराजांनी लिहिलेले कितीतरी ग्रंथ समाजाला आदर्श आहे. आपण जे गजानन विजय वाचतो, केवढा रसाळ ग्रंथ आहे, केवढा रसाळ. आणि माहिती आहे सगळ्यात महत्वाची बाब की ज्या वेळेला ग्रंथ निर्मिती सुरू झाली, दासगणू महाराजांची उपासना सुरू झाली, कीर्तन करायला लागले दासगणू महाराज, त्यावेळेला दासगणू महाराजांचं एकदा गोदावरीच्या काठावर एक अनुष्ठान सुरू. हे ऐकायचं, संतांचं महती. का, कारण या संतांच्या कृपेनेच भगवंत लवकर कळणार आहे, लवकर समजणार आहे. भागवताने सुद्धा संत महात्म्य खूप वर्णन केलंय, खूप वर्णन केलंय. आणि ज्या वेळेला दासगणू महाराजांनी अनुष्ठान केलं आणि ते अनुष्ठान केलं कशाचं, गायत्री मंत्राच्या जपाचं, तर तिथे त्याची सांगता करायची म्हणून सूर्ययंत्र पाहिजे.
असं चर्चा झाली. ते म्हणले माझ्याकडे तर नाही. मग त्या दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी सूर्ययंत्र होतं. ब्राह्मणाला जाऊन सूर्यनारायणांनी स्वप्नात सांगितलं हे जाऊन तिथे असं अमुक अमुक अनुष्ठान चालू आहे तिथे ते दे. पण दासगणू महाराज तसे म्हणजे विवेकानंद जसे की आपण तुम्ही सांगितलं मी ऐकलं असं नाही, मलाही त्याची अनुभूती आली पाहिजे. तुम्ही सांगाल मी नंदीबाईला गुबू गुबू असं नाही चालणार. मग दासगणू महाराज म्हणाले तुम्हाला जर देवानी स्वप्नात येऊन सांगितलं की यंत्र द्या तर माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं पाहिजे यंत्र घ्या तर मी घेईल, नाही तर मी घेणार नाही म्हणले ते यंत्र. 3 दिवस अनुष्ठान केलं आणि दासगणू महाराजांना सूर्यनारायणांनी यंत्र दिलं. अशा महात्म्यांनी लिहिलेले ग्रंथ एकदा जरी वाचले ना तरी आपल्या जीवनात खूप काही बदल घडू शकतो. बाकीचे इतरत्र मासिक वाचा, इतरत्र साप्ताहिक वाचा, मार्मिक वाचा, अमुक वाचा, तमुक वाचा, त्याच्यापेक्षा ज्यांनी वाचाल ते वाचा, नाही का. आपल्याकडे ती म्हण आहे ना मराठीमध्ये, वाचाल तर वाचाल तर वाचाल, जर वाचाल तर वाचाल, नाही तर मग बुडणं निश्चित आहे. आणि वाचायचं असेल तर काय करा, एकदा भागवत घरी आणून वाचा. पुन्हा सांगेल मी, एकदा भागवत घरी आणा आणि भागवत घरी आणून वाचा. का? कारण हा साधा ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हे वदती रामपदी ठेवुनी माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ म्हणजे नुसता ग्रंथ नाही, हा साक्षात ईश्वराचा अंश आहे. हे कुठे लिहिलेले? याच भागवत महात्म्यामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला 12व्या स्कंदात आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे. आता प्रसंगानुरूप बोलणं आलं म्हणून, ज्या वेळेला उद्धवानी विचारलं, भगवान गोपाल कृष्ण जाता जाता उद्धवाला परम ज्ञान देऊन गेले, ते ज्ञान 12व्या स्कंदामध्ये आहे. त्यावेळेला उद्धवाला त्यांनी विचारलं, देवा तुम्ही आता चालले, कलियुग सुरू होईल, मग लोक कसे तरतील, लोकांना उत्तम मार्ग कोणता तरण्यासाठी? ते तेव्हा भगवंतांनी सांगितलं, भागवतामध्ये मी माझा प्राण ठेवलेला आहे. भागवत ग्रंथ म्हणजे भगवंताचा प्राण आहे म्हणल्यावरती आपल्याला घरी वाचून हरकत नाही, एकदा आणून वाचायला, नाही का. एकदा वाचायला हरकत नाही. आणि आपल्याला पुन्हा नसेल वाचायचं तर कोणाला तरी वाचायला देऊन टाका. एकदा वाचा, एकदा वाचून काढल्यानंतर पण मग ते वाचताना व्यवस्थित वाचावा. एकच पान वाचा, व्यवस्थित वाचा. त्याचं कारण आहे, त्यातलं सगळं कळालं पाहिजे. ते कळण्यासाठी वाचायचं, पारायण करायचं म्हणून नाही. हा, नामदेव महाराजांनी खूप छान सांगितलं, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे, पण एक तरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये एका तरी ओवीचा अनुभव घेतला पाहिजे. 7,000 ओव्या वाचून काढल्या उपयोग नाही, त्यातली एखादी तरी ओवी अंगीकारता आली पाहिजे. भागवतातला एखादा तरी मुद्दा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरण करता आला पाहिजे. आणि हे आचरण करणाऱ्याचं दिव्य चरित्र भागवतामध्ये आलंय. आणि ते दिव्य चरित्र शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलंय की राजा, आचरण करण्याचा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. या भगवंताच्या भक्तांची परिसीमा याच्यामध्ये वर्णन केली. परिसीमा, अहो त्या गोपिकांनी इतकं प्रेम केलं. ज्या वेळेला भगवान द्वारकेमध्ये होते त्यावेळेला भगवंताचं आणि उद्धवांचं जे संभाषण झालं, त्याच्यामध्ये शेवटी उद्धवाला भगवंतांनी पुन्हा एकदा
गोकुळात पाठवलं. ऐकला असेल आपण हा प्रसंग. आणि तेव्हा त्या गोपिकांनी जे भगवंताविषयी त्यांचे जे भाव होते ते उद्धवासमोर प्रगट केले. जेव्हा ते उद्धवासमोर प्रगट केले भाव, ते युगलगीत म्हणून प्रसिद्ध आहे भागवतामध्ये. हे काय आहे? हे भगवंतावरचं असीम प्रेम आहे, भगवंताबद्दलचा एक अलौकिक भाव आहे. आणि हा भाव प्रगट करण्यासाठी, हा भाव आपल्यात जागृत होण्यासाठी मार्ग कोणता आहे? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला हरि नारायण नारायण नारायण. प्रभु नारायण नारायण नारायण. बोला कृष्ण नारायण नारायण नारायण. कृष्ण सत्य नारायण नारायण नारायण. सत्य श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला बोला नारायण नारायण नारायण. हरि नारायण नारायण नारायण. प्रभु नारायण नारायण नारायण. चिन्मय नारायण नारायण नारायण. स्वामी नारायण नारायण नारायण. हरि नारायण नारायण नारायण. हरि नैमिष नारायण नारायण नारायण. चक्र नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला बोला नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की. नारायण नाम जीवनामध्ये सांगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण नामाची. नारायण नामाची सांगड बांधली ज्यांनी, त्यांच्या जीवनामध्ये भगवंतांनी अलौकिक आशीर्वादात्मक कार्य केलं. या लीलांचं वर्णन करत असताना शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं, राजा, ज्या वेळेला भगवंताचा प्रपंच उत्तम रीतीने सुरू होता, त्यावेळेला शोणितपुरामध्ये बाणासुर नावाचा एक दैत्य राहत होता. हा बाणासुर दैत्य कोण होता? हा बाणासुर दैत्य राजा बलीचा नातू होता. राजा बली हा प्रल्हादाचा नातू होता.
आणि या बाणासुराने महादेवाची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं होतं. आपल्यापेक्षा असुर केव्हाही चांगले. आपण फार त्यांना असुर असुर म्हणून हिणवतो, पण आपल्यापेक्षा चांगले. का? अहो, त्यांनी निदान स्वतःच्या सामर्थ्याने देवांना प्रगट केलं. आपल्या अजून कोणी प्रगट झालंय का समोर? आपल्या समोर कोणी प्रगट झालं नाही. प्रगट झालेलं दिसायसाठी आपल्याला थोडीशी जाग पाहिजे, ती पण नाही. आज 3 वाजता कथा सुरू झाली तर थोडं 3 ते 4 हा वेळ थोडा वेगळ्या गोष्टीचा ठरलेला होता. तो अचानक बोलावलं इथे. त्याच्यामुळे पूर्ण वेळ जरी आता झोपायचं नाही तरी मध्ये मध्ये आपलं 2-2 मिनिटं डोळे लावले म्हणजे तेवढ्यातल्या तेवढ्यात मनाला आराम मिळतो. म्हणून काही जण पुन्हा डोळे उघडतात, पुन्हा 2 मिनिटं लावतात. होत असं. याच्यातून बाहेर यायचं आहे. याच्यातून बाहेर हळूहळू, हे एकदम होत नसतं. याच्यातून हळूहळू बाहेर यायचं. पण हे बाहेर येण्यासाठी काय, तर यांनी तप केलं. तुम्ही कोणत्याही असुरांबद्दल ऐका, यांनी भगवंत कसे प्राप्त केले? तपानी प्राप्त केले. तप, तापवणे. अहो, ब्रह्मदेव ज्या वेळेला जन्माला आले तेव्हा ब्रह्मदेवाला आपण कुठून जन्माला आलो हे शोधायचं होतं. तेव्हा त्यांच्या कानावर 2च अक्षर पडत होते, तप कर. तप कर, तप, 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 तापवणे. हे ब्रह्मदेवाचं उदाहरण ज्या वेळेला आपल्या राम मंदिराचं उद्घाटन झालं त्या दिवशी बोलताना स्वामीदेव गोविंददेव गिरीजींनी आवर्जून सांगितलं की आपल्याकडे प्रत्येक वेळा तपाला महत्व आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माननीय पंतप्रधानांना आम्ही सांगितलं की किमान 1 दिवस तरी तुम्ही उपवास केला पाहिजे. तर त्यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं असं नाही 1 दिवस करून कसं होईल, 7 दिवस उपवास केले तर 7 दिवस. आपल्याला माहिती असेल एवढ्या मोठ्या राष्ट्राचं कार्य पाहणारे शारदीय नवरात्र सुरू झाले की फक्त लिंबू पाण्यावर राहतात 9 दिवस. 1 दिवस राहून बघा. आता भागवत आज संपणार आहे, उद्यापासून सांगितलं. म्हणजे समजा कसं काहीच, आता भागवताला यायचं म्हणजे त्राण लागणार होते. आता जर घरी लिंबू पाणी पिलं असतं तर इथपर्यंत आलोच नसतं म्हणलं आम्ही. त्याच्यामुळे मी 7 दिवस सांगितलं नाही. आता 8व्या दिवशी करायचा हा प्रयोग घरी आपल्याला. 1 दिवस दिवसभर फक्त लिंबू पाण्यावर राहून बघायचं. वाटतं काय वाटतं बघा, झोप येणारच नाही. वैशिष्ट्य, ज्या दिवशी पोटात काही नाही त्या दिवशी बघा तुम्ही किती प्रयत्न करा, येईल ग्लानी येईल. दुपारी 12-1 वाजले की थोडं ग्लानी येईल. भांडभर पाणी पिलं, आडवं पडावं वाटेल. पण आडवं पडल्यानंतर एक अशी छान डुलकी होऊन जाईल आणि उठून पाहिलं तर 12-12:30च्या दरम्यान जर आपण पडलो तर 1:15 ते 1च्या दरम्यान आपल्याला जाग येईल. म्हणजे येईल 15 ते 20 मिनिटात आपले खटकन डोळे उघडतील. असं वाटेल खूप वेळ झोपलो काय, पण घड्याळी आत्ता तर 15च मिनिटं. आणि मग नंतर पुन्हा झोपून पहा, झोप लागणार नाही. पोटात काही नसलं तर तुम्ही किती झोपायचा प्रयत्न करा, झोप लागत नाही. रात्रीच्या वेळेला तुम्ही संध्याकाळी 7-7:30ला थोडंसं जेवा, 10 वाजेपर्यंत गप्पा मारा, 11ला पडा. सकाळी 6च्या पुढे तुम्ही झोपूच शकत नाही. पोटामध्ये जितकं अन्न जास्त राहील आणि जितक्या वेळ राहील तितक्या वेळ माणसाला ग्लानी आणि सुस्ती जास्त येते. एक लक्षात ठेवा, आदरणीय गंधे महाराज सांगायचे की जे जगायला कारणीभूत आहे ना तेच आपल्या तमोगुणाला कारणीभूत आहे. निद्रा ही तमोगुणामध्ये मोडते, झोप ही तमोगुणामध्ये मोडते. त्यानंतर दुःख हेही तमोगुणात मोडतं. तमोगुणामध्ये काय काय, राग क्रोध हा तमोगुणामध्ये मोडतो. आणि ज्या वेळेला आपल्यामध्ये हे मग सत्वगुण वाढवायचं, मग सत्वगुण वाढवण्यासाठी काय करावं लागेल, जितक्या अन्नाचं, जितक्या अन्नातल्या वेगवेगळ्या व्हरायटीचं सेवन कमी केलं तितका
तमोगुण कमी होतो. व्हरायटी म्हणजे कसं माहिती आहे ना, लक्षात आलं ना? कढी छान झाली, पिली 2-3 वाट्या, आमटी छान झाली, पिढी माहितीये का? समर्थ ज्या वेळेला तपश्चर्येसाठी म्हणून टाकळीला, नाशिकला होते, त्यावेळेला एकदाच असं झालं की समर्थांना त्यांचा नियमच होता, जय जय रघुवीर समर्थ. काय करायचं? माधुकरी मागायची. पूर्वी असं होतं, मेस डबे असं काही नव्हतं. माधुकरी 4 घरी दुपारच्या वेळेला अन्न शिजवून ठेवायचेच. आणि एक लक्षात ठेवा, पूर्वी प्रत्येक घरामध्ये दुपारी आपलं जेवण स्वयंपाक तयार करताना किमान 2 माणसं तरी जास्त जेवतील असं अन्न शिजवल्या जायचं. हे इतिहास जमा होणार आहे. आता हे कमी झालंय. शिजवून ठेवायचे 2 माणसं येतील. आणि दुपारी 12 वाजता कोणीही जरी ओम भवती भिक्षांदेही. आणि पूर्वी गुरुकुलामध्ये शिकणारे मुलांना सुद्धा हे गरजेचं आणि कंपल्सरी ते ठरलेलंच होतं की त्यांना रोज माधुकरी मागणं हे नक्की होतं. आणि समर्थांनी माधुकरी मागायची. एक दिवस एका घरी काहीतरी निमित्ताने खीर केलेली होती. खीर केलेली होती, समर्थांनी खाल्ली खीर, आवडली समर्थांना. आवडली. समर्थ पुन्हा गेले त्या बाईला, म्हणले की बाई खीर आहे का? त्या बाईने दिली प्रेमाने. आता लहान पोरगा दिसतंय, खीर मागितली. पण समर्थांच्या मनालाच पटलं नाही. समर्थ म्हणाले, आपण घरातनं कशासाठी बाहेर पडून काय करतोय? आणि हे दासगणू महाराजांनी गजानन द्विजात लिहून ठेवलं की खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा, अकंठ खीर प्याले, उलटी होता परत, भक्षू लागले सद्गुरुनाथ. उलटी व्हायची वेळ आली, इतकी खीर पिली पिली पिली, पुन्हा उलटी झाली. पुन्हा ती उलटी झालेली खीर पुन्हा समर्थ पिले. कशा करता? पुन्हा आयुष्यात खीर प्यावी वाटू नये म्हणून. आणि नुसतं तसं नाही केलं तर त्याच्यानंतर जेवढे दिवस भिक्षा म्हणून, भिक्षेकरी म्हणून माधुकरी मागितली, तर असा नियम होता की ती माधुकरी गोळा करून आणायची आणि ती झोळीमध्ये भरायची. गोदावरीच्या पाण्यामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम 13 वेळा ती पाण्यातनं बुडवून काढायची. महाराजांनी फार छान वाक्य वापरलं. त्याच्यातले सगळे रवी, बेडेकर, अमुक तमुक, टाटा सगळे वाहून जायचे. सगळे वाहून गेले की फक्त डाळ, तांदूळ, पोळी, ती पोळी सुद्धा ओलीगच्च झाली की ती सगळ्या याचा असा काला करायचा. कशाची चव नाही, मिठाची नाही, तिखटाची काही, नुसते गोळे खायचे. मग असं केल्यानंतर किती खावल्या जातील गोळे, तरी कामापुरते जायचे, खायचे. आणि अशी समर्थांनी तप केलं. आणि तपाला फार महत्व आहे. आणि हे तप जेव्हा केलं तेव्हा त्यांना त्या नामाची अनुभूती आली. दैत्यांनी सुद्धा अनेक वेळा अनेक ठिकाणी तप केल्याचे आपल्याला उल्लेख ऐकायला वाचायला मिळतील. रावणासारखा दैत्य ज्यांनी आपलं शिर 1 नाही 2 नाही 10 वेळा महादेवाच्या चरणी अर्पण केलं. 10 वेळा. आपल्याला असं काही करायचं नाहीये. म्हणजे तुम्ही हे सगळं म्हणलं आम्हाला कशासाठी सांगताय, आपल्याला याच्यातलं काही करायचं नाहीये. अहो, रावणाने माहिती का आपल्या शरीरातल्या नाड्या काढल्या आणि तंतुवाद्य, जसा विणा असतो ना तसं तंतुवाद्य केलं. आणि त्या तंतुवाद्यानी गुरुचरित्रात उल्लेख आहे
की 36 रागामध्ये महादेवाला आळवलं. आपल्याला तसं काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला जे करायचंय ते नीट करायचं, बस इतकंच आहे आपल्याला. बाकी तर काही आपल्याला काही अशा नाड्या काढायच्या नाही, आपल्याला काही त्याचे विणे करायचे नाही, ते वाजवायचे नाही, गायचं नाही. मग करायचं काय? जे स्तोत्र म्हणतो, जी पोथी वाचतो, जे नामस्मरण करतो ते फक्त व्यवस्थित करायचं, बस इतकंच करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा दुर्गे दुर्गट भारी प्रसन्न वदने प्रसन्न एवढंच ऐकू येतं. घरामध्ये आरती चालू असते की बाकी काही ऐकू येत नाही. झालं नीट एकच आरती नीट म्हणायची, नाही तर म्हणायचीच नाही, सरळ कापूर लावायचं. सरळ काही गोष्टी सरळ करायच्या असतात. थोड्या करा पण चांगल्या करा, उत्तम करा. का? कारण ते ज्याच्यासाठी लावलंय त्याची निर्मिती आमच्यामध्ये झाली पाहिजे. त्या गोष्टींनी सत्वगुणाची निर्मिती होईल. आणि तप करताना एकाग्र चित्ताने तप केलं, सगळ्या गोष्टींमधलं चित्त काढून टाकायचं आणि एका भगवंतामध्ये ते लावायचं, तेव्हा तो भगवंत प्रसन्न होतो. एकदा सगळ्या विषयांमधलं चित्त काढून टाकलं. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, सूर्याकडून येणारी जी सूर्यकिरण आहे एका बहिर्वक्र काचेच्या भिंगावरती एका ठिकाणी एकत्र केले की त्याच्या खाली कापूस धरला काय, काडी धरली काय, झटकन पेट घेती. का? कारण एकत्र आल्याचा परिणाम आहे. एवढ्या काचेवरचे जर सूर्यकिरण एकत्र आल्यावर आग लागती, तर महाराज म्हणले हे मन इतकं ताकदवान आहे. मनष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थान करशती. मनाची ताकद वर्णन करताना काय सांगितलंय की मनैव मनुष्यानां कारण बंध मोक्षयो. कारण बंधनाला मन कारण आहे आणि मोक्षाला जाण्याला सुद्धा मन कारण आहे. या मनामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. फक्त काय करायचं? महाराज म्हणले याचे जे तुकडे तुकडे तुकडे, इकडे थोडं मन, तिकडे थोडं, थोडं तिकडे, थोडं तिकडे, थोडं तिकडे, थोडं काल्यामध्ये, थोडंसं चपलेमध्ये, थोडंसं घरामध्ये. आज कुलूप लावून आले खरं म्हणली, पण नेमकी भांड्यावाली आलेली नव्हती घरी. काय करा? 3 वाजेपर्यंत तिची वाट पाहिली. 3:30 पर्यंत कसं तरी म्हणलं जाऊ दे आपण 3:30ला कथे जाऊ, पण 3:30 पर्यंत आली नाही. शेजारी चावी ठेवून आले खरी, पण विचारती की नाही काय माहिती. म्हणलं अशा वेळेला ती बिलकुल विचारायची नाही कुठे चावी आहे का म्हणून. अर्ध मन इकडे, अर्ध मन तिकडे, अर्ध मन. महाराजच म्हणलेले, इस दिल के तुकडे हो गए 1000, एक इधर गया, एक उधर गया, एक उधर गया, एक उधर. मध्ये राहिलं काय नाही. हे विभागलेलं मन जेव्हा एका ठिकाणी केंद्रित केल्या जातं, तेव्हा आग लावण्याची जशी ताकद त्या भिंगामध्ये, सूर्यकिरण एकवटून ते आग लावण्याची ताकद जशी भिंगामध्ये, तसं हे मन एका परमात्म्यावर जर केंद्रित केलं तर परमात्मा प्रगट होतोच, प्रगट व्हावंच लागतं. आदरणीय गंधे महाराजांना समर्थांनी दर्शन दिलेला उल्लेख आहे. गंधे महाराजांना दर्शन समर्थांचं झालं. श्रीधर स्वामी जेव्हा सज्जनगडावरती राहत होते तेव्हा दसऱ्याच्या दिवशी आतल्या पायऱ्या उतरून 3:30 वाजता समाधी जवळ गेले आणि आता नमस्कार करायचा. तेवढ्यात पायऱ्या उतरता उतरता त्यांना आतमध्ये, आता अंधारी खोली, तेव्हा काही लाईट नव्हते, त्या अंधाऱ्या खोलीमध्ये समर्थन त्या समाधीच्या तिथे श्रीधर स्वामींनी वाकून पाहिलं तर दिव्य प्रकाश दिसला, दिव्य प्रकाश. आणि नुसता प्रकाश नाही, ते एकदम घाबरले. तिथेच बसले, तिथे त्या पायरीवरती. आतून एक रस्ता आहे समाधीजवळ जायला, आणि त्या पायरीवर बसले. तेवढ्यात आतून आवाज आला, श्रीधरा आत ये. हो हो, काय अनुभव असेल तो. श्रीधर स्वामी आतमध्ये गेले आणि त्या समाधीतून जसं कल्याण स्वामींसाठी समर्थ बाहेर येऊन बसले, तसे श्रीधर स्वामींसाठी समर्थ बाहेर येऊन बसले. डोक्यावर हात ठेवून अनुग्रह दिला आणि श्रीधर स्वामींना आज्ञा केली, तू दक्षिणेकडे जा. आणि हे महात्मे इतके वाक्याला पक्के असतात. अहो,
काय सांगावं? आपल्याला तर इतकं सांगून 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 सुद्धा काही लक्षात राहतं की नाही काय की गुरुचं वाक्य. पण समर्थांनी सांगितलं दक्षिणेकडे जा म्हणून त्याच दिवशी श्रीधर स्वामी सज्जनगड उतरले. पण उतरले कुठून माहिती का? पाठीमागून दक्षिणेकडून. कारण समोरून उतरायचा भाग तो पूर्व भाग आहे. समर्थांनी दक्षिणेकडे जा सांगितल्यावर ते गडाच्या पाठीमागून उतरले. आमच्या नाथ महाराजांना जेव्हा जनार्दन स्वामींनी पत्र पाठवलं आणि जनार्दन स्वामी म्हणले एका जिथे असशील तिथे थांब, तेव्हा गावाच्या बाहेर एका बाभळीच्या वनात त्यांना हे पत्र मिळालं त्यांच्या आजोबांकडनं. आणि त्यांनी ठरवलं की आता इथून कुठे जायचं नाही. आणि एकनाथ महाराज तिथेच थांबले. शेवटी त्यांच्या आजोबांनी ते बाभळीचं वन तोडून तिथे वाडा तयार केला. एवढे वाड्या वाक्याचे हे पक्के होते पूर्वीचे संत, म्हणूनच त्यांना ती दिव्य अनुभूती आली. आपण आपल्या सोयीने संतांचे वाक्य बदलून घेतो. कसं होईल? नाही होणार त्यांनी, तसं नाही चालणार. तप करणं फार महत्वाचं आहे. या बाणासुराने तप केलं, महादेवांना प्रसन्न केलं आणि महादेवांना प्रसन्न करून या बाणासुराने काय मागितलं? महादेवा, महादेवा, माझी इच्छा आहे मला 1000 हात द्या. हे थोडं विचित्रच मागणी होती, पण आता काय शेवटी महादेव पाहिले ठीक आहे बाबा, द्या तर द्या. तू तप केलंय, तू अधिकारी आहे, काय तुला पाहिजे ते मागायचं. बाणासुराला महादेवांनी 1000 हात दिले. आणि दुसरं वर त्यांनी मागितला की माझ्या राज्यावर कधीच कोणी शत्रूंनी स्वारी करू नये म्हणून तुम्ही माझ्या राज्याच्या वेशीवरती द्वारपाल म्हणून राहा. महादेवांनी तेही मान्य केलं. ठीक आहे. देवभावाचा भूकेला, देवभावाचा भूकेला यांनी भक्ती केली. महादेवांना वर द्यावा लागला. आणि कालांतराने या बाणासुराचे जे 1000 हात होते त्या हाताचं बाणासुराला ओझं व्हायला लागलं. असं होतं का? न व्हायला काय झालं मला सांगा. हौशीने आपण तीर्थयात्रेला गेल्यावरती खास पैठण पाहत असताना आवडली म्हणून चांगली पैठणी घेतली की नाही? बरं, अशी घेतली चांगली जड बीड पाहून घेतली, अशा हातात उचलली किंवा ते तर जाऊ द्या, त्या पैठणीचं आता तुमच्यापर्यंत पैठणीच ठीक आहे. म्हणून आता लग्नामध्ये ना मुली ते एक नवीन प्रकार आलाय कपड्यांचा, घागरा. तिकडे आमच्या तिकडे नवीन आला, इकडे असेल जुना कदाचित. अहो ते घागरे किती 5-5, 7-7 किलोचे. त्या नवऱ्या मुलीला म्हणलं बाई तुला हे उचलल का? निदान नुसतं घेऊन उचलायचं ते अंगावर घातल्यावर चालायचं जाऊ दे, पण हे 10 किलोचा एवढा घागरा घेतला तू? खरी घेतला. तिला विचारलं, म्हणलं आता नंतर कधी घालणार आहे पुन्हा? आज घातला ठीक आहे, नंतर कधी घालणार? एवढे जड कपडे घाल. आपलं तसं नाही का, एवढी महागा मोलाची पैठणी आणली, जड पाहून आणली, पण आता वय झाल्यावरती असं अंगावर हलकं नुसतं कांद्याचा पाचोळा घाला वाटतो. म्हणलं बाई त्या पैठण्या तर नकोच. असं होतं की नाही? मग सांगा मला, साध्या पैठणीचं अंगावरच्या कपड्याचं माणसाला उजवतं. दिवसभर जरीची साडी घालून लग्नात मिरवल्यानंतर रात्री एकदाच कधीतरी ते आणून काढून फेकून देऊन बरं वाटतं. म्हणलं थोडं काही नको, बांगड्या नको, काही नको, केस बांधलेलं नको, सगळं सोडून मोकळं बरं वाटतं. का वाटतं बरं? त्याचं कारण आहे. सहन होत नाही ना ओझा अंगावर. किती वेळ सहन होईल? होणार नाही. आता बाणासुराने तर 1000 हात मागितले. काही थोडे होते का? 1000 हात म्हणजे काही थोडे आहेत का? कधी कधी कपड्याचं जाऊ द्या, मी हे कपड्याचं सांगितलं, कधी कधी असं वाटतं म्हणलं हे हात सुद्धा काढून बाजूला ठेवून द्यावं, काही की इतके दुखतात म्हणलं हे हात. असं म्हणतात बरे जण. असं वाटतं कधी कधी रात्री झोपताना पाय काढून ठेवावं, काही की इतके पाय दुखतात म्हणलं. असं म्हणणारे लोक आहेत. इकडे नसतील पण आमच्या तिकडे म्हणतात. बाबा काय करावं म्हणलं, हे सगळे पाय इतके दुखतात, असं वाटतं कुठतरी काढून ठेवावं मग झोपावं. आता मला सांगा, हे 2 हाताचं आपल्याला एवढं ओझं होतं, 2 पायाचं आपल्याला एवढं ओझं होतं.
एक तर वेळ अशी येते जेव्हा माणसाचं वय होतं ना, तेव्हा त्या जीवाला अक्षरशः या देहाचं सुद्धा ओझं व्हायला लागतं. ओझं. तो जीव आपोआप म्हणायला लागतो की देवा आता नको, हे ओझं सहन नाही होत रे. ओझं म्हणजे काय? बाकी घराचं काही, बाकी काही नाही, पण हा देह नुसता त्या जीवाला असं जड जड वाटतो. असं वाटतं कधीतरी या जड देहातून बाहेर पडेल तेव्हा बरं वाटेल. असं आहे. 1000 हात त्या बाणासुराने मागून घेतले, पण 1000 हात मागून घेत असताना त्याच्या लक्षात आलं नाही. कालांतराने तो म्हणला देवा हे 1000 हात जड झाले, आता हे हात नको. देवानी पाहिलं आता काढून घ्यायची माझ्याजवळ तरी काही फॅसिलिटी नाही. म्हटलं मग काय करू? म्हटलं तू काळजी करू नको, एक दिवस तुझ्या राज्यावरती तुझ्या शत्रूची स्वारी होईल आणि ते शत्रू तुझे हात कलम करतील. आणि बाणासुराला सांगितलं हे बघ. तो म्हटला शत्रू आलेले कसं ओळखू? त्यांनी सांगितलं तुझ्या राज्यावरचा जो ध्वज लावलेला आहे तो ध्वज अर्ध्यावरती येईल, समजायचं की तुझ्या दाराशी शत्रू आलेत. हा बाणासुर निवांत राहिला आणि या बाणासुराला एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव होतं उषा. त्या उषेची एक मैत्रीण होती चित्ररेखा नावाची. एक दिवस या उषेच्या स्वप्नामध्ये भगवंताचा नातू अनिरुद्ध आला आणि स्वप्नामध्ये तिला तो इतका आवडला, ती त्याच्या समोर गेली, तो तिच्या समोर आला. एकमेकांशी परिचय करायचं, एकमेकांशी बोलायचं. तेवढ्यात या चित्ररेखीने आवाज दिला, ए उषा उषा, अगं उठ ना, किती वेळ झाला झोपती. खडखडून उषा उठली. उषेने पाहिलं काय ग चित्ररेखे, थोडं झोपू द्यायचं ना ग. तिने पाहिलं का भेडी, इकडं बघ ना, सूर्याचे किरण आपल्या महालात आले. अगं तिने पाहिलं जाऊ दे बाई, कधी झोपूच देत नाही तुम्हाला. तिने पाहिलं झोपायचं काय, उठ. तिने पाहिलं अगं किती छान स्वप्न पाहत होते, काय सुंदर बगीचा, काय हिरवळ, काय कारंजे, काय परिसर, इतकं छान स्वप्न पडत होतं. म्हणलं अगं वेडे, आपल्याकडे काय खरे कारंजे उद्यान काय कमी आहेत का? स्वप्नातले उद्यान पाहत होते. अगं वेडे ते जाऊ दे, पण त्या उद्यानामध्ये फिरत फिरत एक सुंदर राजकुमार मी पाहिला. तिने पाहिलं हो, अगं इतका सुंदर. म्हणलं पाहिलं, आजपर्यंत असा राजकुमारच पाहिला नाही. तिने पाहिलं अगं बाई ग, खूप सुंदर. ए चित्ररेखे, तुला खरं सांगू का मनातलं, मी ना अजून तू थोडं मला 10 मिनिटं जर उठवलं नसतं, अजून काही क्षण मला, काही घटका जर मला तू झोपू दिला असतं ना, मी त्याला खरंच लग्नाची विनंती करणार होते ग. तिने पाहिलं अगं स्वप्नात करून काय झालं असतं, आपण त्याला प्रत्यक्ष विनंती करू ना. तिने पाहिलं हो का ग, खरंच? म्हटलं खरंच करू. तिने पाहिलं काय नाव आहे त्याचं? तिने पाहिलं ते तर नाही माहिती ना बाई. अगं त्याच्याशी बोलूच तर तू उठवलं, नाव विचारायचं राहिलं, गाव विचार, आणि मग काय विचारलं? म्हणलं मग तू गाव नाही, नाव नाही, काहीच माहिती नाही, आणि मग कसं शोधायचं त्याला? म्हणलं ते नाही माहिती, पण मला त्याच्याशी लग्न करायची इच्छा आहे, तू त्याचा शोध घे. आणि चित्ररेखेने त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे आधी देवांचे चित्र, त्या चित्ररेखेजवळ अशी विद्या होती की ती उत्तम प्रकारे चित्र काढायची. त्या चित्ररेखेने इतके सुंदर सुंदर देवांचे चित्र काढले. चित्र काढल्यावर तिने पाहिलं हा का, तिने पाहिलं नाही. तो का नाही, तो का नाही. शेवटी गंधर्वांचे काढायला सुरुवात केली, यक्षांचे काढायला सुरुवात केली. नाही 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 म्हणत शेवटी या चित्ररेखेने पृथ्वीवरच्या राजांची चित्र काढायला सुरुवात केली. त्या राजांमध्ये सगळ्यात पहिल्यांदी चित्र काढलं घनश्याम सुंदरा श्रीधरा. काय सुंदर चित्र काढलं, घनश्याम, लावण्य, ओ घनश्याम हा सुंदर असं ते चित्र काढलं. आणि चित्र काढून काय त्याचं वर्णन करावं, लालित्य पूर्ण ते चित्र. अगो बाई ग, तिने पाहिलं चित्ररेखे हा नाही, पण कुठेतरी असं वाटतंय की याचा कोणीतरी नातेवाईक येतो. वा वा. चित्ररेखेच्या लक्षात आलं, चित्ररेखेने भगवान गोपाल कृष्णानंतर प्रद्युम्नाचं चित्र काढलं.
हा नाही. पण तुला सांगते, आता तू थोडा जर बदल केला ना, हे नाक थोडं, हे थोडं अजून सरळ जर झालं, हे डोळे अजून थोडे असं जर झालं ना, तर नक्कीच तो. आणि मग चित्ररेखेच्या लक्षात आलं, तिने अनिरुद्धाच तिने पाहिलं, हाच स्वप्नात आला होता. तिने पाहिलं, अगो बाई, हा द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्णांचा नातू आहे. तिने पाहिलं, हो मला याच्याशी लग्न करायचं. तिने पाहिलं, अगं खरं आहे का काही? कुठे द्वारका, कुठे आपलं शोणितपूर? तिने पाहिलं, मला काही माहिती नाही ते, मला याच्याशी लग्न करायचं. आणि शेवटी या चित्ररेखेने आपल्या मैत्रिणीसाठी म्हणून, तिला मायावी विद्या येत होती, तिने मध्यरात्री या अनिरुद्धाच्या महालामध्ये जाऊन मायेच्या प्रभावाने पलंगासकट त्या अनिरुद्धाला उचलून आणला. आताच्या मुलींना किंवा मुलांना ही गोष्ट न सांगितलेली बरी. तशी गरज नाही राहिली. म्हटलं आजकाल पलंग उचलून आणायची, त्यांना उचलून आणायची. आजकाल काही तेवढं बंधन राहिलेलंच नाही. पण त्यांनी पाहिलं, ते आणलं खरी उचलून. आणि या चित्ररेखेची माया उशेला आणि अनिरुद्धाला भेट घालून देती झाली. आणि अनिरुद्ध तिच्या महालात राहायला लागला. यालाही बरेच दिवस गेले. पण महालाच्या दारावरती जे पहारेकरी होते ना, त्या पहारेकऱ्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. पण ते आता मुलीचा महाल होता म्हणून त्यांना आतमध्ये तर जाता येत नव्हतं. एक दिवस जाऊन त्यांनी बाणासुराला सांगितलं, महाराज तुम्हाला एक सांगायचंय, खूप दिवसापासून सांगायचंय. म्हणलं काय? म्हणलं ताई साहेबांच्या महालात काहीतरी गडबड आहे. म्हणलं का असं? म्हणलं कोणीतरी पुरुष तिथे राहत असावा अशी आम्हाला शंका आहे. आणि मग हा बाणासुर दंड 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 बाणासुराची स्वारी या उशेच्या महालात आली. झाडा झडती घेताना तिथे हा अनिरुद्ध सापडला. आणि मग अनिरुद्धाला बंदी बनवल्या गेलं. ही गोष्ट नारदांनी भगवान गोपाल कृष्णाला सांगितलं. आणि भगवान गोपाल कृष्णाची स्वारी आपलं सैन्य घेऊन शोणितपुरामध्ये आली. तेव्हा या शोणितपुरावरती लागलेला ध्वज अर्ध्यावरती आला. आणि जसा ध्वज अर्ध्यावरती आला तसं युद्धाला सुरुवात झाली. बाणासुराचं आणि गोपाल कृष्णाचं घनघोर युद्ध झालं. या घनघोर युद्धामध्ये बाणासुराच्या वतीने महादेव लढायला आले. कृष्णाने पाहिलं, देवा तुम्हाला काही आवश्यकता आहे का? म्हणलं आता मी त्याला आशीर्वादच दिलाय तसा. शेवटी गोपाल कृष्णाने मायेला बोलावलं, त्या महादेवांवरतीच माया टाकली की महादेवच एका झाडाखाली शांत बसले. भगवंताची मायाच अशी अलौकिक आहे, तिने महादेवांना सुद्धा जागेवर शांत बसवलं. तर तुमची माझी काय कथा आहे? तुमच्या माझ्यावर माया येणार नाही काय सांगता येतं? जसं गोपाल कृष्णाने महादेव शांत बसले. घनघोर युद्धामध्ये सुदर्शन चक्राने शेवटच्या क्षणी महादेवांनी जे वर देऊन याला 1000 हात लागलेले होते, ते भगवान गोपाल कृष्णाने तड 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 तोडता तोडता 998 हात तोडले. 2 हात ठेवले आणि बाणासुराला हरवलंच, रणांगणामध्ये हरवलं, पण मारलं नाही. या बाणासुराला मारलं असतं खरं भगवंतानी, पण भगवंतानी बाणासुराला मारलं नाही. का? कारण भगवंतानी प्रल्हादाला आशीर्वाद दिला होता. प्रल्हादाला सांगितलं होतं की प्रल्हाद रडला. जेव्हा भगवंतानी त्याच्या वडिलांना मारलं तेव्हा प्रल्हाद रडला. आणि प्रल्हादाने दुःख व्यक्त केलं. तेव्हा भगवंताच्याही लक्षात आलं की प्रल्हादाला वाईट वाटलं. त्यांनी सांगितलं, का रे काय झालं? म्हणलं किती केलं तरी हा माझा बाप होता, किती केलं तरी हे माझे वडील होते आणि त्यांना मारलं. भगवंतानी त्याला आशीर्वाद दिला, काळजी करू नको, यानंतर तुझ्या वंशामध्ये कुणालाही मी मारणार नाही. म्हणून भगवंतानी याचा नातू बली त्यालाही मारलं नाही. आणि त्या बलीचा नातू बाणासुर यालाही भगवंतानी मारलं नाही. अनिरुद्ध उशेला सोडवलं आणि भगवंताची स्वारी द्वारकेला आली. द्वारकेला आल्यानंतर देवर्षी नारदांनी भगवंताला सांगितलं की तुमच्या आत्याच्या घरी एक राजसूय नावाचा यज्ञ आहे. त्या यज्ञासाठी भगवान गेले. तिथून पुढे काय कसा कथाभाग झाला 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर बघायचं. हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे 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 हो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की 4:30 वाजलेत 4:45 कथा सुरू होईल.